तर पालघरमध्ये आम्ही दिलेला उमेदवार 100% निवडून येणार, बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्याकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय। ईडी सीबीआयला घाबरणारा मी नाही असं हितेंद्र ठाकूर म्हणाले। माझ्यावर ईडी सीबीआयचा कोणताही दबाव नाही असंही ठाकूर यांनी म्हटलंय। माझ्यासोबत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर आहेत। आप्पा काय सांगणार एकंदरीत की आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे, आपली एक या जिल्ह्यामध्ये मोठी ताकद आहे, आपली नेमकी भूमिका काय आहे? नाही, मोठी ताकद म्हणजे 6 सीटपैकी 3 सीट आमच्या निवडून आलेल्या आहेत, बरोबर आहे। आमची मतं फिक्स आहेत। आमचे 3 आमदार आहेत, एक सभापती आहे जिल्हा परिषदेला, महापालिकेवर सत्ता होती, अनेक ग्रामपंचायती, म्हणजे आज सगळ्यात मोठा पक्ष ग्रामपंचायतीमध्ये देखील बहुजन विकास आघाडी आहे। त्यामुळे नॅचरली या जागेवर आमचा हक्क आहे आणि आम्ही त्याप्रमाणे विचार करू। तर आम्ही सहज आमचे फिक्स मत आहेत। आम्ही जिंकलो की हरलो, तुम्ही विधानसभेला बघा किंवा लोकसभेला, आमची मतं फिक्स आहेत। आमचा पक्ष उमेदवार डिक्लेअर करायचा एवढंच बाकी आहे। बाकी जवळपास आमच्या 3 मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघात मेळावे चालू आहेत। त्याच्यामुळे मला लोकांची चिंता वाटत नाही, कारण का लोक 12 महिने 24 तास आपल्याकडे कोण असतो ह्याचा विचार नक्की करतात। अनेक लोकांचे असे आरोप आहेत की जे घटक पक्ष जे आहेत, जे छोटे छोटे पक्ष आहेत, हे भाजपाला संपवायचे आहेत आणि त्यामुळे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स याचा वापर केला जातोय। याबाबत ईडीचा किंवा आपल्यावर असं कुठलं दबाव तंत्र वापरले गेले का की या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून? माझ्यावर अजूनपर्यंत कोणतंही आलं नाही। कोणीही मला ईडी म्हणजे काय ते इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी जे काय बोलतायत त्याच्या बाबतीत मला कोणतीही कधीही धमकावलेलं नाही, नोटीस आलेली नाही। लक्षात आलं? आणि ते काय कर नाही त्याला डर कशाला? मी घाबरत नाही। त्यांनी कोणीही मला धमकावलं किंवा काय केलं तर त्याला दबणाऱ्यातला मी नाही। विजय गायकवाड, TV9 मराठी।